नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे मनपूर्वक स्वागत. खरं पाहिलं तर आजचा जो विषय आहे हा विषय प्रत्येक भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण भक्ती करत असताना असे काही दिवस, असे काही क्षण प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात. ते क्षण म्हणजे भक्ती करावीशी वाटत नाही, जप आणि ध्यान करावंसं वाटत नाही, जपाला ध्यानाला बसावंसं वाटत नाही आणि जपाला ध्यानाला बसलं तर मन विचलित झालेलं असतं. मनामध्ये इतर काहीतरी वेगळेच विचार येत असतात. नामस्मरणाला, देवाच्या मंत्रामध्ये अजिबात लक्ष लागलेलं नसतं आणि मग अशा वेळेला प्रश्न असा उद्भवतो की मग मी ही भक्ती करून उपयोग काय? किंवा अनेकांचं असं मत असतं की आम्ही जपाला आणि ध्यानाला बसल्यानंतर आमचं लक्ष यामध्ये लागलंच पाहिजे, की जपाला ध्यानाला बसल्यानंतर आम्हाला काहीच कळलं नाही पाहिजे, फक्त जपात आणि ध्यानामध्ये आम्ही विलीन झालेलो असलं पाहिजे, देहभान हरपलेलं असलं पाहिजे. आणि असं जर होत नसेल तर मग त्या जपाला आणि ध्यानाला बसून अर्थ काय, उपयोग काय? आणि मग हळूहळू लोक भक्ती करणं सोडून देतात. चला आता आपलं लक्षच लागत नाही तर मग हे करण्यात अर्थ काय, उपयोग तरी काय? तर या सर्व विषयावरती आजचा हा व्हिडिओ आपण घेतलेला आहे. माझी सर्व लाडक्यांना नम्र विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करण्याची दैवी सेवा करायची आहे. आता पहा, जवळजवळ आपण सर्वजण संसारी लोक आहोत. संसारामध्ये खरं पाहिलं तर विचार केला तर संसार म्हणजे सुळावरची पोळी आहे. जीवन जगत असताना अतिशय कटू अनुभव येत असतात. सुखदुःखांना, मान अपमानांना, त्रासांना, शारीरिक पीडांना, खूप गोष्टींना सामना करावा लागतो आणि यामध्ये अक्षरशः मनुष्य भरडून निघालेला असतो, आयुष्यात विचलित झालेला असतो. आणि अशा अवस्थेमध्ये मग आपण दिवसभर सांसारिक कामं करत असतो आणि रात्री जपाला ध्यानाला बसतो किंवा सकाळी जपाला ध्यानाला बसत असतो आणि मग अर्थातच तिथं अजिबात लक्ष लागत नाही. कारण दिवसभरात, रात्रभरात ज्या काही आपल्या जीवनात घटना घडलेल्या असतात त्या घटना आपल्या डोक्यामध्ये सदैव घोंगावत असतात आणि या घोंगावणाऱ्या घटना ध्यानाला जपाला बसल्यानंतर तेच विचार पुन्हा आपल्या मनात येत असतात, डोळ्यापुढे तरळत असतात. म्हणजे एकंदरच लक्ष लागत नाही. आता लक्षच लागत नाही, बसू वाटत नाही, तरीही आपण जबरदस्तीने बसतोय आणि आपली इच्छा असते की लक्ष लागलं पाहिजे. परंतु बंधू भगिनींनो, हा सर्व विचार करत असताना तुमच्या हे लक्षात आलंय का, तुम्ही संसारी लोक आहात, धकाधकीचं आयुष्य जगत आहात आणि हे जगत असताना एखाद्या योग्याप्रमाणे तुमचं ध्यान लागावं ही अपेक्षा तुम्ही जी करता ही कशाच्या आधारे करता, हे अत्यंत चुकीचं आहे. त्याचबरोबर कोणी योगी असेल तरी देखील तो बसल्या बसल्या त्याचं ध्यान लागेल, तो देहभान हरपून जाईल, हे सांगणं अशक्य आहे. कारण योगी असो किंवा सामान्य मनुष्य असो, तो मनुष्यच आहे. मन हे चंचल आहे आणि या चंचल मनाला आवर घालून मग ध्यानामध्ये जावं लागतं. हा, आता नक्कीच हे आपल्याला मान्य करावं लागेल की जे योगी लोक आहेत यांचं सामान्य मनुष्यापेक्षा अधिक तीव्रतेनं ध्यान लागतं, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. परंतु आपण ही अपेक्षा का करतो आणि ही अपेक्षा करणं योग्य आहे का? आणि जरी आपलं ध्यान लागत नसलं तरी पण आपण जपाला बसलो तर त्याचे काही तोटे आहेत का, याचा आपण विचार करूया. बंधू भगिनींनो, मी पुन्हा एकदा म्हणतोय, आपण संसारी मनुष्य आहोत. आपलं जीवन इतकं अस्थिर झालंय आणि आत्ताच्या काळामध्ये तरी इतकं अस्थिर जीवन आहे की पुढच्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही. मृत्यूचा भरोसा नाही आहे, समस्यांचा भरोसा नाही आहे आणि अशा अवस्थेमध्ये मनुष्याच्या डोक्यावरती सदैव टांगती तलवार आहे. समस्या वाढत चाललेल्या आहे, निसर्ग कोपत चाललाय, बऱ्याच गोष्टी, आणि अशामध्ये तुमचं ध्यान लागत नाही.
मग अनेकांचं म्हणणं आहे की आमचं लक्ष लागत नाही, तर आम्ही जपाला, ध्यानाला, पूजेला का बसू? त्यातून फायदा तरी काय होणार आहे का? तर बंधू भगिनींनो, भक्ती ही आपण फायद्या तोट्यासाठी करतो, हेच पहिलं सगळ्यात मोठं आपलं नुकसान आहे. परमेश्वराची भक्ती फायद्या तोट्यासाठी करू नका, सुखदुःखातून मुक्त होण्यासाठी करू नका. हा तुमचा भ्रम आहे. तुम्ही सुखदुःखातून मुक्त त्याच वेळेला व्हाल ज्यावेळेला तुमचं कर्म चांगलं असेल, पुरुषार्थ कराल. तर पहिला विषय असा आहे की जे संन्यासी लोक आहेत, योगी लोक आहेत, यांच्यापेक्षा संसारी मनुष्याची भक्ती श्रेष्ठ आहे. ते कसं? आणि तुमचं लक्ष लागत नसून देखील तुम्ही पूजा करतात तरी सुद्धा देवाला ते मान्य होते, ते कसं? हे मी तुम्हाला समजून सांगतो. पहा, जे संन्यासी असतील, योगी असतील, त्यांनी तरी ईश्वरासाठी सर्व गोष्टीचा त्याग करून केवळ 24 तास त्यांना एकच काम आहे. संसारी मनुष्याचा जर विचार करायचा म्हटलं तर संसारी मनुष्य विचार करायचा म्हटलं तरी डोकं जाम होऊन जातं. इतका त्रास आहे आपल्या सर्वांच्या पाठीमाग, आणि हे सर्व करून पुन्हा देवाची भक्ती करायची. आता योग्यांच्या पेक्षा आपली भक्ती श्रेष्ठ कशी, हे मी एका उदाहरणातून तुम्हाला स्पष्ट करतो. नारद मुनी हे भगवान विष्णूचे निश्चिम भक्त, सदैव ईश्वराच्या भक्तीमध्ये लीन. तरी सुद्धा नारद मुनींच्या लक्षात असं आलं की भगवान विष्णू एका शेतकऱ्यावरती खूप प्रेम करतायत, त्याचं सारखं नाव घेतात. तर नारद मुनी एकदा भगवान विष्णूंना म्हणले की पाहतो तर किती स्वार्थी आहे शेतकरी, स्वतःचा संसार करतोय, स्वतःची कामं करतोय, आणि हे करत असताना कुठंतरी तुमचं कधीतरी नाव घेतोय, काम करताना नाव घेतोय, पण तो काम करतोय. माझ्याकडे पाहिलं तर मी सर्वस्वाचा त्याग केलाय तुमच्यासाठी, आणि केवळ मी तुमचं नामस्मरण घेतोय, तरी देखील तुम्ही ते शेतकऱ्याला ज्यादा डिमांड देताय. त्यावेळेला भगवान विष्णू म्हणाले, थांब, यासाठी तुला एक काम करावं लागेल, मग ठरेल की शेतकऱ्याची भक्ती श्रेष्ठ की तुझी भक्ती श्रेष्ठ. ते म्हणाले, एक एक दिवा घ्यायचा, दिवा निरंजन असतं ना, असं हातात घ्यायचं, आणि हा विजला नाही पाहिजे याची खबरदारी घे, आणि अशा अवस्थेमध्ये तू पृथ्वी प्रदक्षिणा करून यायची. ठीक आहे, नारद मुनी म्हणले की ही फार काय मोठी गोष्ट नाही, मी करून दाखवतो. आणि नारद मुनी हातामध्ये दिवा घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा करून आले. दिवा विजला नव्हता. आनंदानं ते आले, आणि आनंदानं आल्यानंतर ते भगवान विष्णूंना म्हणाले की मी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून आलो, बघा, मी म्हणलो होतो ना की मी जिंकणार, शेतकरी हारणार. त्यावेळेला भगवान विष्णू नारद मुनींना म्हणाले, ठीक आहे, दिवा विजला नाही, आनंदाची गोष्ट आहे, परंतु अख्खी पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना तू माझं नाव किती वेळा घेतलंस? त्यावेळेला नारद मुनी म्हणाले, अरे च्या, मला तर वेळच मिळाला नाही, माझं सर्व लक्ष माझ्या कामावरती होतं, हा निरंजन विजला नाही पाहिजे. ते म्हणले, बघ, थोडा वेळ तुझं कामात लक्ष गेलं तर तू माझं नामस्मरण विसरलास, परंतु तो जो शेतकरी आहे, संसारी आहे, कामात आहे, इतकं पाठीमागं व्याप आहे, तरी सुद्धा तो काम करताना का होईना मला विसरत नाही, माझी आठवण तरी काढतोय, म्हणून तो श्रेष्ठ आहे. त्याच पद्धतीनं आपण संसारी मनुष्य आहोत, इतक्या त्रासातून आपण भक्ती करतो, ही पुण्यामध्येच मोजली जाते ना. आता पहा, थोडक्यात विचार करा की तुम्ही जप ध्यानाला बसलाय, पूजेला बसलाय, आणि तुमचं लक्ष मुळीच लागत नाही, तरी का नाराज होत आहे? नाराज होण्याचं कारण काय? तरीही ती तुमची भक्तीच आहे. कारण सांगतो, तुमच्या मनाला प्रश्न विचारून पहा, जप कोणाचा करताय? देवाचा. ध्यान कोणाचं करताय? देवाचं. पूजा कोणाची करताय? देवाची. इथं बसलाय का देवासमोर? देवासाठी. प्रश्न मिटला. यातच उत्तर आहे. माझं ध्यान लागलं काय, नाही लागलं काय, मी बसलोय कोणासाठी? त्याच्यासाठी बसलोय, म्हणजे त्याच्या गणितात मी आहेच. तसेच आपण जे ध्यान धारणा योग शिबिर आपलं असतं, या ध्यान धारणा योग शिबिरामध्ये आपणास मी हे शिकवत असतो की जपामध्ये, ध्यानामध्ये लक्ष कसं लावायचं, त्याचं एक टेक्निक आहे, जे आपल्या शिबिराला त्यांना माहित आहे.
पण ज्यांना हे माहिती नाही त्यांनी एकच लक्षात घ्यायचं की मी बसतोय त्याच्यासाठी बसतोय. आता मी अनेक डिपार्टमेंटचं नाव घेणार नाहीये, नाव घेऊन ते डिपार्टमेंटचे नाव बदनाम करणार नाही, परंतु या डिपार्टमेंटमध्ये लोक ते काम करत नसतात, टंगळमळ करतात, दिवस असाच घालवतात, तरी देखील त्यांना पगार चालू असतो. तसंच आहे, तुमचं लक्ष लागो न लागो बसलाय कोणासाठी? मी माझ्या नारायणासाठी, परमेश्वरासाठी, शिवासाठी बसलोय. तर हे परमेश्वराला माहित आहे. मन चंचल आहे हे परमेश्वराला माहित आहे. तरी देखील एवढ्या व्यापातून देखील आपण पूजा भक्ती करायला बसलोय. मग लक्ष लागो न लागो हा आग्रह धरू नका. आता नियमित सराव करत गेला तर एक दिवस तुमचं ध्यान लागणार आहे, लक्ष लागणार आहे, यात काही विषय नाही आहे. परंतु तोपर्यंत का होईना ईश्वराच्या नावावरच आपण हे करतोय, त्यामुळे ते नावावरतीच पुण्य मोजलं जाईल. म्हणून नाराज होण्याची गरज नाही आहे, परंतु भक्ती मार्ग सोडू नका. ध्यान करत बसा, जप करत बसा, नामस्मरण करत बसा. काम करताना, बसताना, उठताना नामस्मरण करा. यातून हे फळ मिळणार आहे. नाराज होऊ नका, सोडू नका, चिकाटीने जिद्द सोडू नका. एवढंच माझं म्हणणं आहे. तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.